बबलू सूद हे मुंबईवरून आलेले आहेत स्पेशल शर्यतींसाठी. हॅलो फ्रेंड्स, कशा सर्व मजेत आहात ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत रिंगणे येथे चिखल नांगरणी स्पर्धा आहेत. तर चला आपण तिकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये चिखल नांगरणी स्पर्धा. हे आपल्यासोबत आहेत सगळे. असला मारतायत ना, एक नंबर. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. सूर्यासोबत आपण जे काय असेल ते बैलाचं बोलून घेऊया. ते बोलूया आपण त्याला. सूर्यासोबत पण तुम्हाला आधी बोलायला पाहिजे होतं ना तुम्ही. परवा बोललो पण मी. काय बोला? हा, तुला बोलायचं दिसून गेलो होतं माहिती आहे. फोन ठेवला राईटला जाऊया ना काय राईटला. तिथे गेलेला भांडण गेली. आता पण करू. आता वेगळं ऐकत नाही. आता बघ, तुझ्या व्हिडिओच्या तोंडावर पाडतो. फायनली आपण आता स्पॉटला पोहोचलेलो आहोत. म्हणजे 5-10 मिनिटात पोहोचतोय. गाडी पार्क करून आपल्याला तुम्हाला दाखवतो. मैदानामध्ये घेऊन जातो चिखल नांगरणी स्पर्धेच्या खाली, पुलाच्या खाली बघू शकता तुम्ही. धुवायला वगैरे सुरुवात केलेली आहे. गणपतीचं सीझन नसून पण खूप जास्त क्राऊड आहे. कारण ही कोकणातली नांगरणी स्पर्धा आहे. जी शेतकऱ्याला आहे ना, शेतकऱ्याची जी खरी मजा आहे ती खरी मजा आहे. मी आहे ना. फायनली अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत. फायनली अशा प्रकारे आपण आता मैदानावरती पोहोचलेलो आहोत. आता मोठे युट्यूबर दिनेश गोंधळी हे आपल्यासोबत आहेत. आता आपण जाऊया. तो फायनली आपण आता चिखल नांगरणी स्पर्धेच्या या ठिकाणी चाललेलो आहोत. आपला बघू शकता विकी, चल आहे मित्र. एक मिनटं जाऊ द्या. शर्यतीचं मैदान तुम्हाला दाखवतो कोणत्या ठिकाणी आहे. तिथून चालू होतं शर्यतीचं मैदान. तुम्ही क्राऊड बघू शकता. क्राऊड खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता या बाजूला स्टेज बांधलेला आहे. हा स्टेज आहे आणि या बाजूला पूर्ण चिखल नांगरणी स्पर्धेचं मैदान दिसत असेल तुम्हाला. तुम्ही मैदान बघू शकता. या आपली सगळी मंडळी आपलीच आहे. हाय करा ना. बाजूला तुम्ही सगळं दाखवतो. आपण दाखवतो आता पूर्ण चिखलामध्ये जाणार आहोत. चिखलामध्ये तुम्ही बघू शकता घाटी बैल उभे आहेत. घाटी बैलांमध्ये पूर्ण या बाजूला उभे आहात. नमस्कार. बैलांचे नाव छोटा वशा आणि राजा. नमस्कार. तुमचं नाव? अभिगुरव मालक. नमस्कार काका. तुमचं नाव कसं? महेश गुरव या बैलांचे मालक यांचे नाव आहे. किती नंबरला जोडी तुमची? 7 नंबरला. 7 नंबरला ही बैलं पळणार आहेत. बैलं बघू शकता तुम्ही. त्या साईडला पूर्ण सगळी बैलं बांधलेली आहेत तुम्ही बघू शकता.
दाखवतो तुम्हाला. या बाजूला घाटी बैल बांधली आहेत. आपण तुम्ही बघू शकता आपल्या गावची प्लस आपल्या घरचा साज या ठिकाणी बांधलेला आहे. राकेश कुडकर यांची जोडी या ठिकाणी बांधलेली आहे. या ठिकाणी आपल्या राकेश कुडकर यांची जोडी इथे आहे. शुभम कांबळे आपला व्हिडिओमध्ये दिसणारा रॉकेट आणि त्याचं नाव सोन्या आणि हा परत आपला ठाकूर आणि परश्या या ठिकाणी बबलू सूद हे मुंबईवरून आलेले आहेत स्पेशल शर्यतींसाठी. तुम्ही बघू शकता रिंगणे मैदानामध्ये बैल बांधलेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी काही घाटी बैल बांधलेले आहेत, काही ठिकाणी गावठी बैल बांधलेले आहेत. चांगली चांगली बैल तुम्ही बघू शकता. चांगल्या प्रकारे उघडण्याचा प्रयत्न करताय. मारेला तो पुसकाटतोय. नको पिसवू जाऊ ए. नको विकण्या नको विकण्या घाटी बैला ए सगळ्यात मारकुट ए विराज हा आपण चांगल्या प्रकारे काही ठिकाणी हो काही ठिकाणी गावठी बैल बांधलेले आहेत. तुम्ही बघू शकता घाटीची बैल या ठिकाणी बांधली आहेत. की घाट्या थोडा या ठिकाणी मला वाटतं यांचा नंबर लागलेला आहे, गुलाल झाला आहे. आणि जानी मानी ड्रायव्हर बंटी आणि आपल्या गावचे पनळगावचे शिंदे बैलाचे मालक शैलेश शिंदे. आपल्या बैलांची नावं सांगा. आपल्या बैलांचं नाव सुंदर आणि शक्ती. शक्ती किती नंबरला आपली जोडी पळणार आहे? 56 नंबरला ही बैल पळणार आहे, सुंदर आणि शक्ती. तर हे बैलाचे मालक पुण्याला असतात. पुण्यावरून खास शर्यतीसाठी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या तारखेलाही जरी शर्यती असतील तरी पण पुण्या या ठिकाणी हे कामाला असतात. कामधंदा सोडून या ठिकाणी शर्यतीला आपण येता तर तुमची उत्सुकता तुम्ही सांगू शकता. शब्दात आम्ही नाही सांगू शकत, एवढा आम्हाला छंद आहे. छंद कशा प्रकारे लागला तो तुम्ही व्यक्त करा या व्हिडिओ मार्फत. छंद आम्हाला लावला शुभम कांबळेने. शुभम कांबळे याने छंद लावलेला आहे. ठीक आहे. 56 नंबरला आपली बैल आहेत. आपण पाय काढ पाय काढ भागून गेला कुठं तर मग पाय काढ पाय काढ पाय काढ याला अडकवू नका रे. मालकाला ऐकतोय. बाहेरच्या बाजूने तुम्ही दृश्य बघू शकता. दृश्य तुम्हाला दिसत असेल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड आहे. क्राऊड बघू शकता. क्राऊड खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड आहे. हा काय खाणार तू बबल्या? काय खाणार आहेस? नाही तर राईस. काहीच खाणार. आता भरपूर भूक लागली. खूप भूक लागली. आपण कसं उभं राहून ना कंटाळा आलेला आहे, वैताग आलेला आहे. अरे सावकाश खायचा पण मूड. आता काय भूक लागले तर मुलं खावं लागते. आपल्या आज जोड्या आल्या ना तर मुलं खाऊसा पण वाटत नाही. मंचुरियन 70, नूडल्स सॉरी राईस 70, 2 राईस. एक जोडी मध्ये सोडणार आहेत. हा चालेल. नंबर सांगा. कोण भाऊ तुझा गुलाल कोणत्या बैलांचा झालाय? 6 नंबर गावठी मध्ये. बैलांची नावं? सुंदर बादल. कोणत्या गावातली बैल आहेत? हातीव. अभिनंदन भाऊ. किती मध्ये आले? 20-88 मध्ये. तुम्हाला शोधतोय भाव आलेला आपल्या नाट्यातून. आणि भाव माझा
आताच मी 5-10 मिनिटापूर्वी तुमची आठवण काढली दोघांची पण भावा. सिरियसली विचारलं की नाही? या 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 तुम्ही काय खाणार? हा एक जण चष्मा टकाटक आलेला आहे, ड्युटी सोडून आलेला आहे भाऊ आपला. पुरुषोत्तम कोतावडेकर आपला खास माणूस आहे भावा. काही झालं तरी तुम्ही काय खाणार आहे तुम्ही सांगा फक्त. भाऊ खूप महिन्यानंतर आपल्याला भेटेल. भावांना भेटण्याचा जो आनंद आहे ना, खूप उत्सुकतेने तुम्हाला सांगतो की भाऊ 2-3 महिन्यानंतरला भेटले. म्हणजे ज्या वेळेला मैदान होतं ते मैदान तुम्हाला मी दाखवलं नाहीये, पण त्या मैदानानंतरला रिंगण्याचं जे मैदान चालू आहे त्या मैदानानंतरला भावाने मला कॉल केला की भावा मी येतोय, काही झालं तरी. बस हेच पाहिजे भावा. भावा कशी टेस्ट? चांगली टेस्ट आहे. धन्यवाद. शर्यती बघायला चाललेलो, खाऊन आपल्या रगडलेलं आहे. उपाशी आले होते का माहिती एक मिनिट. परत एकदा मोत्या नाही बोलाय. मोत्या 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 काय करतोय? मोत्या ताकदीच्या मनात बैलांना बरी आवडते, पण घ्याला झेड्या शेवटचा झेडा. हाव हाव चला जोडी नंबर जोडी सुटली. किल्लाईकर परत एकदा जोडीच्या मागण्या पडतोय. अतिशय सुंदर अशी वेळ नोंदवलेला बघूया. गती मात्र खूपच कमी आहे. परतानावर गेला, परतान झालं पण गती कमी आहे. वाढायला पाहिजे, अजून वाढायला पाहिजे. एवढे जोरात आला धीम्या गतीनं. पालीकरांचा सावकार आला डावीकडे पळाला आणि उजवीकडं हरण्या. तुत्तू मैमय ड्रायव्हरच्या हातात नांगर सुटला. हो उभा हो गाडी पळून झाल्यावर येतो. नको काय द्यायची नाही. माणसात आपण माणसासारखं वागा, जनावरांसारखं काय वागणं. तो दगडी मारतो. शुभम कांबळे जोडीच्या मागण्या पडतोय. जबरदस्त वेग लागलाय. एवढे आला शेवटच्या टप्प्यात आला. या ठिकाणी कोणाच्या तरी घराच्या पाचशा जोडीच्या मागण्या पडतो. अतिशय सुंदर वेग लागलाय. गेला बघा, पंचानावर गेला, परतानावर गेला. घे परतान दे. अरे वाढो वाढायला पाहिजे. जोडी वाढायला पाहिजे. घे आपल्या महिन्याला पुढे दे.
एवढ्या जोरात आला काय वेळचा कसं उत्तम उत्सवात एक सुंदर असा गेला. चला जाऊ द्या. आंबा घाट मार्गे व्हाया शाहूवाडी जोडीबार. ज्यांनी आपापली लहान लहान मुलं आणलेली आहे त्या सगळ्यांना सूचना. किती जणांचा गोंधळ झाला. संध्याकाळी घरात गेला पहिले विचारील बाबू कुठं आहे. तेव्हा तुमचा बाबू तुमच्या जवळ असायला हवा, नाहीतर रात्री जेवायला भेटायला नाही, उपाशी झोपायला. 5:30च्या आतमध्ये जेवढ्या जोड्या पडतील तेवढ्या जोड्याचा निकाल दिला जाणार आहे. 5:30 नंतर मैदान बंद करणार. हा बोल किती नंबर. 43 थांबा 43 जो येतो सर गुंजी 5:30 पर्यंत. 5:30 वाजले तुम्ही वर निघून या. 43 नंबर वाला आला आई निनादेवी प्रसन्न संगमेश्वर. निलेश नागवेकर वाडा विसराडवाल्यांचा 6 झाला. सुंदर अशी जोडी पाहिजे. जबरदस्त वेग लागलाय. पुढे जाऊ दे. अतिशय सुंदर जोडी पा. शेवटचा झेंडा लागला. दुर्दैव. चला पुढचा आलाय त्याचा नंबर विचारा. प्रसन्न खडीते येणवाल्यांचा साज आहे. परशा ड्रायव्हर भरकालमा साखरपावाला जोडीच्या मागण्या पडतोय. खडी कोळवणवाले वाढवा गती वाढवा परशा जोडीबार. 21:56 मैदान लॉक झालंय. माहिती नंबर सांगा. 44 मला अतिशय जबरदस्त जोडीबार. अहो ही सर खरी कसरत आहे ड्रायव्हरांची. हा झेंड्याचा मैदान उगाच नाही पूर्वी चालू झाला तेव्हा फक्त झेंड्याचीच मैदान व्हायची. पहिल्या उडीला ड्रायव्हरचा केला मी या ठिकाणी जोडी पास. ड्रायव्हर पहिल्याला झोप बघा काय लागलाय. मलिका एवढे हो अरे बाय हो. गौतम कांबळे जय भीम दादा. आपली बैल किती नंबरला आहेत. हा डबल येतो सिंगल डबल येतो म्हणते. आपली घरची बैल आहेत का. बैलांचं नाव कसं. अर्जुन आणि किरण. अर्जुन आणि किरण 39 नंबरला बैल पाळणार आहेत. गौतम कांबळे यांची बैल पाळणार. दाखवतो तुम्हाला. पुढेच घे डायरेक्ट. अबक आल्या. चप्पल सोनू कुठे गेला. अशा प्रकारे बैलाला गरम केलं जातं. तुम्ही बघू शकता बैलाला कशा प्रकारे गरम केलं जाते. बैलाला शर्यतीच्या पहिल्या बांधण्या अगोदर बैलाला गरम केलं जातं. गरम करणे म्हणजे बैलाला एकदम आपल्या भाषेमध्ये वॉर्मअप या प्रकारे बैलाचा केला जातो. आणि मग घे मला सोनी हात
दिसताय तिथे चला पुढच्या कडे या 45 राजा 45 नंबर या दादी केदारने प्रसन्न आरगा त्रिपुर हिंद केसरी सागर येतोय पाहणा आणि त्याच्या जोडीला पळणारा सोन्या चले जाऊ दे तिकडं जाऊ दे जागेवर लावून मैदान म्हणजे ते असंच असतं आणि नंबर विचारा म्हणता म्हणता आले आणि झेंड्यात गेले झेंडा देऊन गेले बाबल्या झेंड्यावर चेंज केला गाडा मालक बैलाच्या पाठी सगळ्यांना मार्गदर्शन देताना शैलेश शिंदे आणि या गाडीचे ड्रायव्हर बंटी आदिष्टी प्रसन्न पणाळे शक्ती आणि सुंदर अजूनही मला वाटतं 1903 होते कारखाना पांडुरंग माने ही जोडी अजून पहिल्या नंबरात ठाम आहे हे अजून जरा पुढं कर याला बंटी ही पण जोडी पा किल्लार गटामध्ये जवळजवळ 50 काढू नका भाऊ कधीपासून शोधतोय तुला ह्याला विचार आल्यापासून बोलतोय ह्याच्या घरी गेला होता आला होता. घरी वाटतं आपल्या बैलांची नावं सांग जरा चेतक आणि लाल्या चेतन आणि चेतक आणि लाल्या किती नंबरला पाहिला पळणार आता पळणार त्यांची ज्ञान आहे त्यांना सूचना आहे शेवटी काय आतला बैल जीप दादा किती भाग करतोय का त्याला एवढे आतले 21 आता आला नंबर आहे 57 हा ओके थँक्यू सर परत आला या ठिकाणी गुलाल सिंग छोट्या गावात छोट्या सरळ जाऊ दे आतल्या बैलाला पुढे कर जाऊ दे पुढे हे आता फिरो वाढव अरे वा वाढव आणि साई राहिले रिंगणे दोन जोड्या शेवटच्या बाकी नाही ठरल्याप्रमाणे मैदान 5 वाजून 10 मिनिटांनी जवळजवळ आटपत आलंय शेवटच्या 2 जोड्या शिल्लक आहे घ्या लवकर आपण दांड केलं आता कायदेशीर गेलं ना ते पंच शेवटी बैल परत त्याच रस्त्याने गेलेले आहेत चला पुढच्या 5 मिनिटात तुमच्या समोर निकाल येणार आहे गावठी जोडी कशी वाटली आताची जोडी तिने आता एक नंबर समोर या मित्रांनो, एक लक्षात घ्या हा नुसता बैल पळून चालत नाही तर बैलाच्या पाठून जो जाकी असतो तो पण महत्वाचा असतो जर जाकीन बैल सोडली तर आताचे जे चित्र दिसलं जे बघितला ते चित्र आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो हात कुठेतरी घातपात होतो मित्रांनो याच्यावर काळजी घ्या जर तुमची बैल असतील तर सुट्टी मेकर तसेच पकडणारे पण गरजेचं आहे पकडणारे पण तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो
नाहीतर पकडणारे बाजाच भेटतात आपल्याला. काय भेटतात हे? अशा प्रकारे मित्रांनो आपली चिखल नांगरणी स्पर्धा संपलेली आहे. तर आता आपण चाललेलो आहोत घरी. ही जोडी 10व्या नंबरची मानकरी 50 पॉईंट मध्ये पळालेली जोडी संजय वावन सावंत पालीबांबा. मस्त. ही जोडी 8व्या नंबरची मानकरी झाली. 6 नंबर आणि 7 नंबर 6 आणि 7 साठी ची गर्दी आता तुम्ही बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं आहे. ह्याच अडचणी आपल्या खेडेगावा या ठिकाणी होतात बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहन अडथळा निर्माण झालेला आहे. बघू शकता आपण. मी तुला बघतोय. जोड्या खूप कमी होत्या. होय. फायनली आपण अशा प्रकारे रिक्षामध्ये पोहोचलेलो आहोत. फोटोशूटसाठी एक व्यक्ती या ठिकाणी उपलब्ध झाले होते रोहन म्हणून. तो आपल्या कामाची मंडळी आणि विशेषतः या सर्व स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून. तर मित्रांनो आपली शर्यती झालेल्या आहेत आणि आता फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.